महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजच्या मुलाखतीमधली सर्वात विशेष गोष्ट जर म्हटलं तर महाराष्ट्रामधला शेतकरी फक्त जातीवंत देशी गोवंशामध्ये खिलार फक्त सांभाळत नाही, तर त्याचबरोबर तो त्याच्या घरचा उद्योगधंदा कशा पद्धतीने जास्तीत जास्त वाढ त्याच्यामध्ये आहे किंवा कशा पद्धतीने प्रगती आपला शेतकरी करतो याबद्दलची देखील ही सर्वात पहिली मुलाखत आहे. आपण मागे पाहत असलेल्या जातीवंत गायी असतील, खोंड असतील याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पण महाराष्ट्राचा शेतकरी कुठेही मागे नाही त्याच्या उद्योगधंद्यामध्ये, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मालक नमस्कार, तुमचं चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि कुठे हे गाव ती माहिती द्या. माझं नाव शिवानंद मनोहर लकडे, वाळेखिंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. जतपासून 23 किलोमीटर पंढरपूर रोडवरती आमचं गाव आहे. मालक, आता आम्ही चॅनलच्या माध्यमातून बरंचसं फिरलो महाराष्ट्रातला शेतकरी. आता आम्ही आज येत होतो उमेश स्वामी, आम्ही सोबत तुमच्या गोठ्यावरती आलो. तर येत असताना आम्ही मेन हायवे सोडून बरंचसं, किती किलोमीटर आत हायवे पासून? हे हायवे पासून नागजपासून 27 किलोमीटर आत. आणि ह्या आता जत हायवे पासून? जत हायवे पासून 15 किलोमीटर आत. जत हायवे पासून 15 किलोमीटर एवढ्या आतल्या गावच्या भागामध्ये असताना पण आम्ही ऐकलं की तुमचा पेड्यांचा उद्योगधंदा पण आहे, की मोठ्या प्रमाणामध्ये एक स्पेशल पद्धतीचे पेढे बनवता. आम्हाला थोडंसं हे जाणून घ्यायचं आहे की जातीवंत नाच जोपासत असताना तुम्ही तुमचा हा घरचा उद्योगधंदा कसा चालू केला, किंवा कोणा वडील किंवा आजोबा किंवा आजची काय स्थिती आहे त्याची? पेढ्याचा व्यवसाय हा आमच्या वडिलांनी सुरुवात केली होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला लाकडी भट्टीवरती पेढा बनवायचो, त्यावेळेस गाव मर्यादित आणि वाळेखिंडीचे बरेच नागरिक मुंबई आणि पुण्या या ठिकाणी कामासाठी असल्यामुळे इकडून तिकडं पेढे नेण्याची पद्धत ही पूर्वीपासून आहे, की माणूस गावाला आला की गावावरून जाताना अर्धा किलो 1 किलो पेढा घेऊन जाणार. गावात आमच्या 4-5 जण पेढा बनवतात, पण हा पेढा बाहेर मार्केटमध्ये जाऊन याची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते याचा विचार आम्ही केला. आणि 2011 साली वाळेखिंडीतून बाहेर पडून हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट लाईन असेल, बेकर्स लाईन असेल किंवा मोठे किराणा दुकान असतील, मॉल असतील, बाजार असतील, या ठिकाणी आम्ही आमचं ब्रँडिंग 2016ला आम्ही रजिस्ट्रेशन केलं, लकडे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट या नावाने. आणि लकडे पेढे हा आमचा ब्रँड केला. आणि आज मार्केटमध्ये आपले जवळजवळ 270च्या आसपास कस्टमर आहेत. मालक, आता तुम्ही म्हणताय रजिस्ट्रेशन केलं, तुमचं ब्रँड तयार केला, पण आता प्रोडक्ट तयार करण्याची क्वालिटी मेंटेन करणं, मार्केटमध्ये जाऊन मार्केटिंग करणं, हे दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत. मग हे कसं मॅनेज केलं सर्व तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं साहेब, आमच्या इथं म्हणजे सुकाचारा जास्त असल्यामुळं म्हैशीच्या दुधाची क्वालिटी जी आहे ती अगदी म्हणजे चांगल्या दर्जाची क्वालिटी आहे. आम्हाला इथं दूध सहज उपलब्ध होतं आहे चांगल्या क्वालिटीचं, त्यामुळं क्वालिटी आम्हाला चांगली बनवता येते. आणि आमच्या आत्याचा मुलगा आणि भाऊ हे दोघंजण प्रोडक्शन बघतात. त्यांनी म्हणजे जी सुरुवातीपासून क्वालिटी मेंटेन ठेवली आहे त्याच्यात आतापर्यंत कधी बदल केलेला नाही. आणि क्वालिटी म्हणजे प्लसच होत असते, पण मायनस कधी जात नाही. मग आता क्वालिटी मेंटेन करत असताना बाहेर मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी कशी टीम काम करते तुमची? इथं आमचा फॅक्टरीवरती स्टाफ आहे, डेला 6 जणांचा, नाईटला 4 जणांचा, 10 माणसं काम करतात. आणि मार्केटला आम्ही 2 जण काम बघतो आहे. आता मार्केटमध्ये ज्यावेळेस ऑर्डर असतात, म्हणजे प्रति 4 दिवसाला आम्ही प्रत्येक कस्टमरला माल देतोच. प्रत्येक 4 दिवसाला माल देतो. 5 म्हणजे 4 ते 5 दिवसाच्या टायमिंगमध्ये आम्ही माल देतो सर्वांना. आणि फोनवरती ऑर्डर येते सगळ्या, प्रत्येक रूट ठरलेले आहेत, त्या हिशोबाने सगळ्यांना माल पोचवतो. धन्यवाद मालक. तर मंडळी, अशा प्रकारे महाराष्ट्राचा शेतकरी हा मोठा उद्योगधंदा असेल किंवा त्याचं आज वाळेखिंडी पाहिलं तर आज या वाळेखिंडीचं नाव या पेढ्यांमध्ये बरंचसं प्रसिद्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालकांनी जसं सांगितलं की त्यांच्या ह्या भागातल्या दुधाच्या चवीमुळे ही मिठाई सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये यांचा फोन नंबर दिला आहे, लिंक दिली. आवर्जून या भागात आले, किंवा त्यांनी जसं सांगितलं बऱ्याचशा ब्रँचेसमध्ये तुम्हाला ही मिठाई उपलब्ध आहे. मालक, आता मूळ विषयाकडे येऊया. सगळं करत असताना, उद्योगधंदा करत असताना हा मागं एवढा व्याप आहे, कसं काय काय सध्या दावणीला आपल्याला? सुरुवात म्हणजे अशी झाली की 85 ते 90 या काळामध्ये आमच्या आजोबा, त्यावेळेस आमच्या घरी चांगली 2 बैलं असायची शेती कामासाठी. आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी
1992 साली आमच्याकडं प्रथमतः म्हणजे चांगला वळू मदन नावाचा वळू होता आमच्याकडं त्यावेळेस, जतला चॅम्पियन झाला होता. तर त्याच्यानंतर 2003 साली आमच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर 2015-16पर्यंत आमच्याकडे एकही जनावर नव्हतं. 2016ला ज्यावेळेस आम्ही प्रथमतः गावातनं एक कालवड घेतली, त्याच्यानंतर म्हणजे गावातून मित्राच्या इकडनंच घेतली होती. त्याच्यानंतर कळायला लागलं की म्हटलं आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये. लोक पैसे कमवायसाठी भरपूर करतात, पैसे कमवायचं साधन आपल्याकडे व्यवसाय आहेच, चांगली शेती आहे, पण एक की वेगळ्या प्रकारे आपल्याला काय करता येईल अशा हिशोबाने आम्ही खिलारबद्दल विचार केला. तर आम्हाला एकदम योग्य वाटलं. आणि म्हणजे आजोबांच्या काळात, वडिलांच्या काळात जे आज गावातील जुने जाणकार लोक आहेत ते सांगतात की तुझ्या वडिलांकडे बाबा असा वळू होता, आजोबांकडे अशी बैलं असायची. त्यामुळे ते आम्हाला आवड परत परत वाढत गेली आवड. आणि नागदचे बसवेश्वर काका स्वामी आमचे गुरु आणि उमेशांना स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या जनावरांची आम्ही निवड केली. मालक, आता मागील काही वर्षामध्ये आम्ही एक सोशल मीडियावरती तुमच्या मुक्त या गाईचा व्हिडिओ बराचसा व्हायरल पाहिला, फोटोज व्हायरल झालेले पाहिले. तर मुक्त गाईचं वेगळे पण काय, नंतर मुक्त गाय गेली आणि आज तिचं एक जातीवंत पैदास आहे कुठल्या बैलाची, त्याबद्दल माहिती द्या. मुक्ता आम्ही 1 वर्ष तर कमीत कमी चांगली कालवड घ्यायची ह्या हिशोबानं आम्ही बघत होतो. मग अण्णांनी आणि आम्ही उमदी यात्रेमध्ये फिरत असताना उमदी यात्रेत आम्हाला ती कालवड मल्लू पुजारी म्हणून तेलसंगचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे आम्हाला ही कालवड दिसली. उमेशांना आणि सर्व मित्रांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या कालवडीची निवड केली. कालांतराने ती म्हणजे आमच्या अपेक्षा होती त्याच्यापेक्षा पण तिनं म्हणजे जास्त तिच्यात जातीवंतपणा हळूहळू दिसून यायला लागला. आणि 1 वर्षानंतर आम्ही प्रदर्शनमध्ये विट्याला नेली, त्याच्यानंतर जतला प्रदर्शनमध्ये, मोशीच्या रॅम्प वॉकमध्ये आपली प्रथम आली. पुण्याच्या प्रदर्शनात पण आलेली, म्हणजे इथून जवळपास 250-300 किलोमीटर. नाही, रॅम्प वॉकला आपण व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये पण ऑनलाईन याच्यामध्ये आपली मुक्ता प्रथम आली. आणि तिच्या म्हणजे ती ज्यावेळेस पहिल्यांदा व्यायली त्यावेळेस त्यांनी बैल कोणता दाखवलेला आम्हाला माहीत नाही, पण तिची पैदास थोडी अपंग जन्माला आली, त्यामुळे ती कालवड होती पण आम्हाला ती ही झाली नाही, लाभली नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे विचार करून उमेशांनांच्या मार्गदर्शनाखाली संघचं वैल म्हणजे संघचं मामांचा शिंगमोडका सोन्या भरायचं ठरवलं आणि शिंगमोडका सोन्या आम्ही मुक्ताला भरवला. त्याच्यानंतर मुक्ता ज्यावेळेस व्यायली त्यावेळेस हा खोंड जन्माला आला. मग आमचे मोठे बंधुराज आहेत, मुंबईला असतात ते चुलत भाऊ, त्यांनी सांगितलं की या खोंडाचं नाव आपल्याकडे जी वळू होता मदन म्हणून, तर याचं नाव मदनच ठेवायचं. म्हणून जवळजवळ 30-35 वर्षानंतर आमच्या दावणीला घरचा खोंड जन्माला आला म्हणून आम्ही त्याचं नाव मदन ठेवलं. आणि उमेशांनी सांगितल्यामुळं आम्ही संकसोन्या भरवला आणि त्याचा रिझल्ट एकदम ओके आला. आणि मुक्ता जातीवंत गाय बैल पण ज्यावेळेस म्हणजे गाय जातीवंत आहे त्यावेळेस बैल आपण विचार करून भरायला पाहिजे, हे म्हणजे याच्यातून दिसून येतं आहे आम्हाला. मालक, आता त्याचबरोबर आम्ही दुसरी एक कालवड पाहतोय की जी काली बैलाची पैदास आहे. आता काली बैलाची पैदास पण तुमच्याच इथला जन्म आहे, मग ती गाय कुठून आणली आणि तोच बैल कसं काय? म्हणजे गाय आम्ही ज्यावेळेस मुक्ता वारल्यानंतर म्हणजे मुक्ता आजारी पडून ज्यावेळेस वारली त्यावेळेस आम्ही सिद्धापूर खांडीची गाय घ्यायची हे आमच्या डोक्यात होतं. मग ज्यावेळेस संजूअण्णा हुलचंती व्यापारी आहेत त्यांच्याकडनं आम्ही ही गाय विकत घेतली नारायणी म्हणून. आणि त्यावेळेस ती 3 महिन्याची गाभण होती काली बैलाकडून, तिचे म्हणजे तिचीच पैदास आहे ही दौलत. गाभण असलेली गाय खरेदी करणं आणि म्हणजे जी गाभण नसलेली गाय याच्यात किमतीत फरक पडतो का तसं काही नसतं? किमतीत फरक पडतोय, पण ज्यावेळेस गाय खरेदी करतोय जर गाय गाभण असेल तर ती कोणत्या बैलाकडून गाभण आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. मग आपण ज्यांच्याकडून घेतो त्यांना माहिती असतं हे कन्फर्म? त्या त्यांनी दाखवलेलं बैल असतोय त्यामुळे त्यांना माहीतच असते, फक्त विश्वासातनंच हे घडू शकतं. मग आज ही कालवड पण आम्ही बुजारपणा, तिची सुंदरता किंवा तिचं कान टावकरणं, ते बावरणं, काय वेगळे पण ह्या कालवडीचं? ही कालवड सिद्धापूर खाणीची आणि या सिद्धापूर खाणीच्या प्रत्येक जनावराच्या म्हणजे रक्तात गरम असतात असं म्हणतात, सगळीकडे आपण बघतोय जाता. ते सिद्धापूर खाणीचं वैशिष्ट्य आहे की गरम रक्ताची वासरं असणं, कान टवकारणं, कान कवाळी बारीक असणं किंवा कात मऊ असणं, चेहऱ्यावरती कोसं पान असणं, शेपूट बारीक, या सगळ्या गोष्टी सिद्धापूर खाणीला तुम्हाला
हे चांगला रिझल्ट याच्यामध्ये मिळतो. आता आम्ही इथं आलो तर तुमची मित्रमंडळी पण बरंच आहे आणि तुमचं जे शेत जिथं गोठा आहे तिथला आजूबाजूचा परिसर सुंदर आहे. मग हे नियोजन गोठा सांभाळणं हे एकटं तुमचं काम का मित्रमंडळींची पण साथ असते मोठी? एकट्याचं काम नाही, काय मित्रमंडळी असतेच, सगळेजण मदत करतात आणि मला सगळ्या मित्रांची साथ असल्यामुळे हे शक्य होतं. हे योग्य एकट्याचं काम मार्गदर्शन, नाही. मित्रांची साथ, या 2 गोष्टीमुळे हे शक्य आहे. अजून आम्ही मागं 2 गायी पण पाहतोय, त्यांचं काय वेगळे, पण एक मोठा बैल काय कामासाठी घेतला आपण? बैल तो आपण हा खोंड झोपण्यासाठी, त्या बैलाला व्यायाम देण्यासाठी घेतलेला आहे. आत्ता आपण गाडीला झोपून पाऊंडाने तो बैल चालवतो खोंडाबरोबर. त्याच्यानंतर आता मग थोडं शेती कामाला इकडे व्यायाम करायला त्यासाठी घेतलेलं आहे. आणि इथं वैरण खुराक काय असतंय तुमचं रेग्युलर? वर्षभर पुरेल इतकी आमच्याकडं ज्वारीची कडबा असतोय. कडबा सगळा आमच्या स्वतःच्या शेतीतला आहे, त्यामुळं वर्षभर आम्ही ज्वारीची वैरण, उन्हाळ्यात होंडी, मक्का असं मिक्स कडबा देतोय आपण. आता हा परिसर पाहिला तर मोकळं माळरान मोठ्या प्रमाणात आहे. मग पावसाळा किंवा जेव्हा चारा उपलब्ध असेल मग त्या काळात आपण चरायला बाहेर सोडतोय? इकडची सगळी लोक सोडतात, पण आपल्याकडे ती माणसाअभावी सोडणं होत नाही. ओके. मग आपण जाग्यालाच असतात सगळे, किंवा मग लांबडी बांधून, लांब कासऱ्यावरती बांधून आपण ठेवतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसचं तुमचं बाकीचं ह्याचं कामकाज सांभाळून इथं कसा वेळ द्यायला जमतं किंवा कसं नियोजन लागतंय? मार्केटला जायच्या अगोदर 1 तास इथंच असतोय मी, आणि मार्केटनं आल्यानंतर मग पूर्ण वेळ इथं असतो. म्हणजे घरी जायच्या अगोदर तास, 2 तास, 3 तास इथं थांबतो आम्ही. भरडा, वैरण वगैरे आवरतो आणि मग घरी जातो. कामाचं किती लोड असलं तरी हे करायचं, 100%. 100% घरी जाणार नाही, पण इथं यावंच लागते. वडील आणि आजोबांनी जे सांभाळत आलेले ते करायचंच. हो. आता हा जो मागचा संघ सोन्याची पैदास आम्ही इथे पाहतो, ते ह्याला पुढे आपण ठेवणार का काय दृष्टीने काम पुढे इथं? सध्या तर ठेवायचंच नियोजन आहे. भविष्यात मग बघूया. आता आपल्या 2 गायी नागज राजाकडून गाभण आहेत. किती महिन्याच्या गाभी आहे? एक जी चडचणमधून घेतलेली मंजिरी नावाची पाडी आहे ती 6 महिन्याची गाभण आहे, आणि नारायणी जी मोठी गाय आहे ती 5 महिन्याची गाभण आहे. आता गाय जेव्हा तुम्ही खरेदी करताय तर गाय, आता तसं पाहिलं गेलं तर आज बरेच जण म्हणत असतात की आम्हाला एक चांगली कालवड पाहिजे, चांगली गाय पाहिजे. मग आपण बाजारातनं, यात्रेतनं जेव्हा खरेदी करायला जातो तर यात्रेत बाजारात चांगल्या गायी येतात का शेतकऱ्यांच्या दावणीला जाऊन घ्याव्या लागतात? आता बाजारात आता सध्या चांगल्या गायीचं प्रमाण तसं कमी झालेलं आहे, कारण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून बऱ्याचदा काय होतं आहे, फोटो जातात, ती जाग्यालाच विक्री व्हायला लागली आहे. आता म्हणजे जातीवंत गाय कमी प्रमाण झाले की आता बाजारात मिळणं यात्रेत. पण तुम्ही मुक्त आणि आत्ताची कोणती तरी एक गाय यात्रेतून घेतली. मग ती कशी मिळाली तुम्हाला? ती म्हणजे दादा तसं बघायला गेलं तर पूर्ण जे यात्रा भरलेली होती तिथं जेवढी पण जनावर आलेली होती त्या पहिल्या, म्हणजे जेवढ्या समजा 200 गाय असतील तर त्यातली ती 1 नंबरची निवड. आता मला काय म्हणायचंय की आता यात्रेमध्ये तर हजारोनी जनावरं असतात. तुम्ही म्हणले की जातीवंत गायी घरीच असतात, पण आता त्या यात्रेतनं सगळ्यातनं एक पारख ना, आता कदाचित तुम्ही त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालताय तर तब्येतीने आज ते आम्हालाही सगळ्यांना आवडतील. कदाचित तिथं घेत असताना पहिल्या मालकाकडे कदाचित वैरण कमी असेल किंवा काही जे काय असेल ते, तेव्हा तिचं दिसणं रूप थोडंसं कदाचित ती गाय सडपातळ किंवा असं असेल. मग अशा वेळेस त्यातनं निवडणं हे कसं काय यात्रेतनं केलं जातं? जातीवंतपणा बघितला जातो. खिलारमध्ये आपण ज्यावेळेस कोसा, आम्ही आता आमच्याकडे ज्या आहेत त्या सगळ्या कोसा खिलारमध्ये गाय आणि बैल आहेत. तर ज्यावेळेस आपण घेत असतोय त्यावेळेस म्हणजे मित्रांच्या साथीनं, मोठ्या माणसांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आपण घेतो. म्हणजे यात्रेत गेल्यानंतर जर तिथं नीट पारखलं, हे केलं तर तिथं पण असतं एखादं दुसरं. असते. काही लोक यात्रेवरतीच चांगल्या किमतीला आपलं म्हणजे कालवड असेल, खोंड असेल, चांगल्या किमतीला, दादा किंमत ही जाग्यावर येण्यापेक्षा कधी यात्रेमध्ये जास्त येते शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा फायदा एकतर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून होतो, नाहीतर मग यात्रेवरती जाऊन होतो. म्हणजे घरी किंमत 2 रुपये कमी मिळेल पण यात्रेत जास्त. 100% यात्रेत जास्त मिळणार, कारण यात्रेमध्ये खरेदी करणारी लोक अनेक असतात आणि तो कालावधी जो असतो यात्रेचा 2-3 दिवसाचा, या काळामध्ये बरेच लोकांनी तो खोंड किंवा ती कालवड बघितली जाते. अनेक लोकांच्या ती नजरेत बसते आणि ज्याला आवडते तो मग कोणत्याही किमतीला घ्यायला तयार असतो.
मंडळी, खरं तर यात्रेच्या दृष्टीने ह्या मालकांनी खरं तर एक चांगला मुद्दा सांगितला. शेतकऱ्यांना यात्रेत गेल्यावरती 2 रुपये जास्तच मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये यात्रांमध्ये काही यात्रा लवकर बिफोर टाईम भरतात आणि फुटतात पण किंवा काय, तर या गोष्टीमुळं यात्रांचं स्वरूप जे कमी होत चाललेलं. पण येत्या काळामध्ये हे यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्या पाहिजे, त्या दृष्टीने आपण सर्वांनी तिथं गेलं पाहिजे. आणि जातिवंत गायी या यात्रेत देखील खरेदी करता येतात आणि त्या तिथं आलेल्या असतात. त्या फक्त पारखणं महत्त्वाची गोष्ट असते. मालक, आज तुम्हाला इथं आम्हाला यायचं असेल तर तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि कुठे आहे परत एकदा सांगा लोकेशन. नाव शिवानंद मनोहर लकडे, मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. आमच्या गावाला यायचं असेल तर जुनोनीपासून जत रोडला 15 किलोमीटर जुनोनीपासून गाव आहे. नागजपासून धावरवाडी मार्गे पण वाळेखिंडीला येता येते आणि जतवरून शेगाव मार्गे वाळेखिंडीला येता येते. सांगोल्यावरून आला तरी पण शेगाव मार्गे वाळेखिंडीला येता येते. फोन नंबर सांगा. 97 64 74 0075. मला खूप खूप धन्यवाद. आणि आज तुमच्या माध्यमातून आज बरीचशी माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी कुठल्या उद्योगधंद्यामध्ये पुढे आहे याचं एक उत्तम उदाहरण आज लकडे बंधू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून मायक्रोचिप बसवली जाते. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, तो भरायला विसरू नका आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान.